हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओची सुरुवात झालेली आहे संध्याकाळी. असं का व्हायला बोलायला माहीत नाही मला. तर त्यासाठी तुम्हाला दाखवत आहे. 2-2 दिवसाची व्हिडिओ येऊ लागले. कारण थोडंसं मध्ये म्हणजे कसं होतंय, आपण थोडंसं कुठं बाहेर गेलं किंवा थोडंसं मला आजीकडे काम थोडंसं जास्त लागलं का तर शूट करणं होत नाही. त्याच्यामुळे मी काय करत असते, मग 2 दिवसाचा व्हिडिओ जर शूट करून ठेवलेलं मग एकत्रच टाकलं होतं काल. तर आता आज म्हणलं आज करायच्यात आपल्याला आलूचे पराठे संध्याकाळच्यासाठी. हे असं लसण, हिरव्या मिरच्या आणि जिरे याच्यात थोडासा कढीपत्ता टाकला. हे मिक्सरला घालून घेतले, मिक्सरला फिरवून घेतले. आणि हे अद्रक जे आहे ना, तर मला असं खिसणीनं खिसून टाकायचे. 1 नंबरमध्ये लागतंय. आणि हे कढीपत्ता पण घालायचा आहे मला, तर खूप छान लागते. आणि मुलांच्या असं खाण्यात येते. आपण असं जर कढीपत्ता भाजीला वगैरे टाकला ना, तर पोरं काय करतात, काढून टाकतात. ह्याच्यातला काढता येत नाही, त्यांच्या पण खाण्यात येते ताईनं. तर चल मी तुम्हाला ना दाखवते आलूच्या. तर हे पहा, त्यासाठी हे कढीपत्ता आहे. आणि हे कढीपत्ता मी काय करणार आहे आता, थोडासा कसा ह्याच्यावर पण जिरे टाकलेत मी. दाखवते, असे जिरे घालून घेतले. तर मीठ राहिले टाकायचं. मीठ कारण शेवटला टाकते मी. काय होतंय ते थोडंसं कसं पाणी सुटल्यासारखं होतंय ना मीठ टाकल्याचं आपण, त्याच्यामुळं. तर हे पहा, हे असा कढीपत्ता घालून घेतला. दिसायले का ताईंना तुम्हाला? हा, आता दिसायले. ते अंधार पडू लागलं. आणि अद्रक काय करायची, मिक्सरला नाही फिरवून घ्यायचं. हे असं खिसून टाकलं ना तर आपल्या दाताखाली खाताना आलं का तर एकदम सुंदर असं लागतं. हे पहा, छोटी खिसणी आहे माझ्याकडं. ते मी ह्याच्यासाठीच आणलेली. मी चहामध्ये पण हे असाच अद्रक जर टाकायचं असेल ना तर कुठून टाकत नाही ताईनं, एकदम असं कुठल्यासारखं होतंय आपलं. हे पाहू शकता तुम्ही, मस्त सुंदर. आणि चव पण छान लागते मिक्सरला फिरवण्यापेक्षा ना. तुम्ही जर असं टाकलं ना तर चव छान लागते. तर त्या पापड्या जे मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखविल्या ना मैत्रिणींनो, तर त्या माझ्या नाही आहेत बरं का, आजीच्या घातल्यात. म्हणजे मीच करते आजीचं. तर त्या आजीच्या पापड्या येतात. कारण माझी आता आमची कावड आहे बसलेली, त्याच्यामुळे मला काहीच करता येत नाही. आम्ही चीक वगैरे असं कुरड्या पापड्या काहीच करायचं नसते. आमच्या सासूबाई पहिल्यापासून सांगत होत्या, तर आम्ही तेच फॉलो करतात बरं का ताईंनो. तर त्या आजीच्या पापड्या येतात. मला बी करायच्या. आता मी जेव्हा करील ना तर त्यावेळेस पूर्ण रेसिपी सगळं तुम्हाला शेअर करील. त्या आजीच्या होत्या आज, त्याच्यामुळं त्यांना ना, त्याच्यामुळं हे नाही चांगलं. मला आजीच्या घरात शूट करता आलं नाही किंवा किती पाणी टाकायचं आहे ते फक्त तुम्हाला मी सांगितलं लाईव्हमध्ये. तुम्हाला मी जेव्हा करील ना, आता झालं 14 तारखेला उठती आमची कावड, तर त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण अशी माहिती देईल ना की प्रमाणासहित सगळं पूर्ण शाब्दाना भिजविण्यापासून तुम्हाला माहिती सांगता येईल ना. तर त्यावेळेस आणि 1 नंबरमध्ये पापड्या होत्या. झंझट नाही आहे, कुठलं शिजविणं नाही, भिजविणं नाही, काहीच नाही आहे. 10 मिनिटात होणाऱ्या पापड्या 10च मिनिटात मी तेवढ्या पापड्या घातल्या होत्या अर्धा किलोच्या. तर त्याचं प्रमाण वगैरे असं सांगण्यापेक्षा ना मी तुम्हाला काय करते ताईंनो, ज्यावेळेस मी करेल ना तर त्यावेळेस नक्कीच तुमच्यासोबत प्रमाणासकट शेअर करेल. आणि तुम्ही एकदा नक्कीच त्या पापड्या करून बघा. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या वगैरे सगळं म्हणजे जे तुम्हाला टाकायचं आहे ते टाकू शकतात ताईंनो. तर पूर्ण असं तुमच्यासोबत शेअर करते मी. तर चला आता ह्याला व्यवस्थित असं कालवून घेते. तर चला आता व्यवस्थित असं काढून घेते. अद्रक खिसून टाकली ताईनं, खूप छान लागते बरं का अद्रक. आणि ज्या पापड्या जे म्हणलं का तर तुम्हाला मी ज्यावेळेस करेल ना ताईनं, 15 तारखेच्या नंतर करणार आहे मी, तर त्यावेळेस नक्कीच सगळं पूर्ण असं कसं भिजवायचं, काय करायचं पूर्णच म्हणजे प्रमाणासकट तुम्हाला. आणि 1 नंबरमध्ये होणाऱ्या आपण म्हणजे एकटे जरी असताल तुम्ही करायला तर काहीच त्या पापड्याचा म्हणजे ताणच नाही आहे काही त्याचा. असं इतक्या छान पापड्या आहेत त्या आजीच्या होत्या. तर मी आता त्यांच्या घरात आपल्याला कसं कुणाच्या नको वाटतंय, त्याच्यामुळे फक्त पापड्याच दाखवल्या मी तुम्हाला. त्याचं प्रमाण वगैरे लाईव्हमध्ये बऱ्याच ताईंनी विचारलं, पण मी सांगितलंय असं लक्षात राहत नाही. त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे ताईंना मी. तर व्हिडिओ तुम्ही ते आता 15 तारखेच्या नंतर पण जे बी मी माझं उन्हाळा काम आहे, चकल्या वगैरे शाब्दाण्याच्या ते जे बी काय करणार आहे तुमच्यासोबत नक्की सगळं शेअर करेल. तर ह्या पापड्या मात्र 1 नंबर आहेत. मी जास्त कुटाण्याचं उन्हाळा काम करत नाही बघा ताईंनो, खरं सांगते. जे आपलं सोपं आहे आपल्याला होतंय तेच करायचं. आपलं हे बघा बटर किती मस्त झालंय, सुंदर असं सॉरी. तर हे पहा, जरा आता आले नाहीत कुणी अजून, तोपर्यंत दह्याची चटणी तर माहितीच आहे तुम्हाला. मी प्रत्येक वेळेसच करते दह्याची चटणी, कारण सगळे पसंत येते ते दह्याच्या चटणीला. ह्याच्यासोबत असं दही जर खा म्हणलं ना तर कुणी अजिबात दही खात नाही ताईनं. कुणी म्हणजे कुणीच नाही, फक्त मलाच आवडते जास्त. पिल्लू एक खातीये, कधीतरी महाग लागलं खा म्हणलं तर तिने एक खातीये, नाहीतर मग बस कोणी खात नाहीये. आता तर असं चटणी जर केली तर
अशी खाण्यात येते त्यांच्या. त्याच्यामुळे मला आता काय करायचं आहे, त्याच्यासोबत दह्याची चटणी करायची ताई ना. तर चला चटणी करून घेते आणि पराठे पण टाकून घेते, तुम्हाला दाखवते पण. तर झाले आपले पराठे, एक घंटा लागला ताई ना. दाखवते कशी मस्त झाली, तर एकदम छान आणि लुसलुशीत. हे पाहू शकतात, एक नंबरमध्ये झालेत आपले पराठे. कलर पण सुंदर आलाय आणि त्याच्यासोबत केली बघा मी अशी दुरडीच वापरते ताई ना. डब्बा वगैरे माझ्याकडे काही नाही, जे आहे माझं रिअल ते आहे असंच आहे. कारण डब्यात बी माझ्याकडे आहे डबा, मी वरी ठेवून दिलाय माळ्यावर. कारण काय काय होऊ लागलं की त्याच्यात जर चपात्या ठेवल्या, गार करून जरी ठेवल्या त्याचं म्हणजे वरचं झाकण जर लावलं का, तर दुसऱ्या दिवशी काय होऊ लागलं, वास येऊ लागला उरलेल्या चपात्यांचा. ह्या दुरडीमध्ये काय होतंय, आता आम्ही ह्याला दुरडी म्हणतात, तुम्ही काय म्हणतात मला माहीत नाही, कुठं काय काय म्हणतात माहीत नाही मला. तर ह्याच्यामध्ये ना आपण असं जर व्यवस्थित झाकून ठेवलं कपडा वगैरे, किंवा ताट जरी झाकलं कपडा झाकून, तरी पण दुसऱ्या दिवशी चपात्याचा भाकरीचा राहिलेल्या वास येत नाही. ह्याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर टोपल्या डब्यात ठेवलं तर त्याचा वास येते. माझ्याकडे आहे डब्बा, मी बरी ठेवून दिलाय. आपलं जे खेडी टाईप माझ्या माहेरकडे असंच आहे, जे आहे ते आहे, रिअल आपलं चालू द्यायचं. म्हणजे असं दुसरं काही नाही येत आहे ना. तर ते केलेत बघा आता आमच्या तिघांसाठी पराठे. तर हे तर हे ठेवले पिल्लूसाठी, तिने नाही आहे ना. तर सकाळी तिला होतील तेवढे आता 2 किंवा 3-4 जे बी काय होतील ते तिला करून देणार आहे मी. हे नाश्त्याला खाईल मग सकाळी. तिला आता सांगितले फोन करून, नाश्ता आंटीला करू देऊ नकोस म्हणलं, कारण मग आंटीची बी बेजारी, पुन्हा नाश्ता करा, पुन्हा हिनं मी अचानक देईल. त्याच्यामुळे मी तिला आत्ताच म्हणलं की आंटीला नको म्हणावं नाश्ता करू, मी तुला हे देते वाटलं मी सकाळी पराठे. आणि त्याच्यासोबत ही केली आता दह्याची चटणी अशी मस्त. तुम्ही एकदा करून बघा ताई ना, धपाट्यासोबत आपला ढोकळा आणि आपले असे ह्याचे पराठे, आलूचे पराठे एक नंबरमध्ये लागते. छान लागते ही चटणी. बघा गरमी किती व्हायली ताई न. तुमच्याकडं कसं आहे सांगा गरमीचं. आमच्यात तर भयानक, म्हणजे विचारूच नका, गरमी एवढी ना की विचारायचंच काम नाही. तर झाले आता, हे झालं की देते फ्रीजला ठेवून झाकून. सकाळी तिला देते 2, ह्यांना बी म्हणलेत मला बी सकाळच्याला 2 न्यायचेत सोबत. मी म्हटलं झाले तर घेऊन जा, एक झाला तरी 1 3 होतील, 2 तिला देते, 1 ह्यांना देते. तर चला झालंय आता सगळं. 1 मिनिट आता राहिले बघा असे आपले भांडे. झालं 1 मिनिट. आता भांडे राहिले तर कोळपाट मी ना भिजू घातलाय, कारण ते ह्याचं चिपटून बसलं होतं ना आता पराठे करताना, तर त्याच्यामुळे भिजू घातला आहे. आपले एवढे भांडे इथं आत्ताचे ते सगळं दुधाचं भगुणं वगैरे येते, तर सगळं आता व्यवस्थित हे जेवण आधी करून घेतात. ते काय झालं का म्हणून आवाज देईल तर ताईनं सगळं वगैरे आता जेवण अगोदर करून घ्या म्हणते. जेवण झाल्याच्या नंतर. आणि मिस्टरांनी गिफ्ट आणले माझ्यासाठी, ते पण दाखवते. मी लाईव्ह घेईल ना, तर त्याच्यामुळं तू हातात फोन धरून लाईव्ह घ्यायला लागलीस असं तसं म्हणले, तर फोन ठेवण्यासाठी आणले, दाखवते तुमच्यासोबत शेअर करते ते पण. तर पण चला अगोदर आता आज उशीर झाला आहे, तांदूळ आणायला बी गेलो तर राशींचे, तिकडे पण वेळ लागला. तर त्याच्यामुळे आता जेवण करून घेत होतं आधी, नंतर दाखवते गिफ्ट. तर ताईनं सगळं आवरलं, जेवण वगैरे झाले, भांडे घासून घेतले. आणि भांड्यामध्ये मी काय केले, हे साईडला असे दिसायलेत निळे आणि पांढरे, तर हे डबे शाळेचे, जयचा एक आहे आणि सोनूचा एक आहे. तर सकाळी सापडत नाही, एवढी गडबड होती ना की विचारूच नका ताईनं. भांड्यामध्ये सगळे टोपणं असे वेगवेगळे होते, म्हणून मी असे हे टोपल्यामध्ये एकतर पाणी नितळायला पण बेसिंगमध्ये ठेवलंय. आणि हे डबे, हे लाल डबे 2 आहेत समजा, हे लाल 2 आणि स्टीलचे 2. त्यांचे हे असे टोपणं असं पटकन सकाळी लेकर घेतात त्यांची ते, आणि सापडते, तर सापडायला परेशानी होत नाही. आणि मी माठ काय करत असते ताई मग रात्रीच ह्याच्याकडे ठेवून भरून, आता हे बाहेर मला आंब्याच्या झाडाखाली ठेवायचं आहे. रात्रभर जर असं भरून घेतलं मी आता. आणि आधीचं गार पाणी जे आहे का, जेवण वगैरे केले आम्ही, आणि रात्री पिण्यासाठी जग भरून गार पाणी काढून घेतलं. आणि माठ मी रात्रीच भरत असते बघा ताई न. सगळं किचन वगैरे सगळं क्लीन झालंय. ह्याच्यामध्ये दीदीनं घातली तर बदाम भिजू दिसायली ती नाही माहीत नाही, संध्याकाळीच घालते तिची तिनं. आणि अजून एक दाखवते तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे ताईनो, तर हे आहे चिया सीड. ह्याच्या आधी पण मी सांगितलेलं, ह्याचा रिझल्ट खूप छान आहे ताईनो. तुम्ही यूट्यूब गुगलला जर म्हणजे सर्च केलं ना, तर हे मिळून जाईल तुम्हाला. हे पास दिसायलंय का, हे पाहू शकता. तर ह्याचं कसं आहे ना, आता 3 गिलास पाणी, आम्ही 3 जण आहेत, 1 जणाला 1 गिलास, असं आम्ही दीदी आणि हेनरी आम्ही 3 जण आहेत. तर 3 गिलास पाणी घ्यायचं आणि रात्रीच्याला सोक म्हणजे भिजवायला टाकायचं. तुम्हाला लिंबू टाकून घ्यायचं आहे, लिंबू टाकून घ्या. आम्ही ह्याच्या आधी बी म्हणलेले,
तुम्हाला जर लिंबू टाकून नसेल घ्यायचं तर बिना लिंबाचं पण तुम्ही घेऊ शकता, कुणाला लिंबू सूट होत नाहीये. तर आता 3 जणाला, एका माणसाला जास्त नाही, ह्याचा जास्त पण यूज नाही करायचा ताईंनो. एक जणाला हे अर्धा चमचा दिसायला येतं तुम्हाला, हे असं एक, तर हे 1, हे 2 आणि हे 3. तर आम्ही 3 जण आहे, त्याच्यामुळे 3 चमचे. आता ह्याला रात्रभर असं भिजू द्यायचं आणि सकाळी उठलं का, तर तुम्हाला लिंबू सूट होत असेल, लिंबू असेल आणि सूट जर होत असेल तर लई चांगले सोन्याहून पिवळं मित्र म्हणत. तर हे असं आता झाकून ठेवायचं ताईंनो. हे असं जे आहे ना आता हे ते सकाळी छान फुगत आहे, मस्त असं चिकट असते आपलं ह्याच्यासारखं, कलंजी अजून काहीतरी आहे बाई ते शरबतमध्ये टाकतं तर त्याच्यासारखं ते, पण त्याच्यापेक्षा हे ना चांगलं आहे आपल्या हेल्थसाठी. तुम्हाला मी ह्याच्या आधी सांगितलेलं आहे की काही गॅस वगैरे पोटाचा प्रॉब्लेम असेल, तुमचं पोट साफ होत नसेल तर 1 नंबरमध्ये येता येईल. डोळे झाकून तुम्ही घ्या, भेटता येईल कुठेही किराणा शॉपमध्ये जरी तुम्ही विचारलं ना तरी पण मिळतं येता येईल. ते पाणी जगात. आणि माझ्या मिस्टरांनी काय गिफ्ट दिले दाखवते तुम्हाला. तरी पहा असं मोबाईलचं स्टँड आहे, कारण मी मोबाईल असं भिंतीला ते चिटकून ठेवू लागले ना हे घेताना, लाईव्ह घेताना. तर मला म्हणले म्हणत नाहीत काहीच, असं परेशानी बघितली का की घेऊन येतात काही पण. आता म्हणलं या तर नाही म्हणले, कॅमेऱ्यात नको म्हणले की असं स्टँड आहे. इथं मोबाईल बसतंय, जेवढा पाहिजे तेवढा असं वरी होतंय, जसं पाहिजे तसं होतंय. तर कसं वाटलं स्टँड, केवढ्याला आणलं की काही सांगितलं नाही, काही नाही. तर एकदम नंबर 1 मध्ये हे पाहू शकतात. मोबाईल पण ह्याला तुम्हाला मी बसवून, त्यांनी मॅच बघायलेत ना, तर त्यांचा जर ह्याला मोबाईल लावला का तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेल ताईंनो. आणि कसं वाटलं गिफ्ट हे नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं. तर चला ताईंनो, माझं सगळं रुटीन वगैरे आवडलं. जर आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय ताईंनो.